शेतकरी मित्रांनो, योजना करून YouTube चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता 18 हप्ता हा 21 सप्टेंबर रोजी मिळणार का, याची सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या योजना करून YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या योजना करून YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करू। पहा, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या लाभधारी किंवा पात्र शेतकऱ्यांनाच पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 18 हप्ता मिळणार आहे। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्गीत करण्यात येणार आहे। तो डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना 6000 रुपये वार्षिक मिळत असतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 18 हप्त्याचे जी तारीख गावानुसार जे वर्गीत लाभधारी आहेत त्यांची सुद्धा स्थिती कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। पहा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान महासन्मान निधीच्या योजनेच्या माध्यमातून जी पीएम किसान महासन्मान निधी योजना आहे, या योजनेचा 17 हप्ता हा 18 जून 2024 मध्ये टाकण्यात आला होता। 18 जूनला हा 17 हप्ता टाकण्यात आला होता। तर एकंदरीत जे हप्ता आहे तो पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अधिकृत वेबसाईटवर आपण जाऊन तुमच्या गावानिहाय म्हणजेच गावानुसार तुम्ही जी यादी आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेची पाहू शकता। तर कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर आपण पाहू। तर जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नोंदणी केली असेल आणि 18 हप्त्यासाठी तुम्ही जर पात्र असताल तर तुम्ही गावा वर्गीकृत जी लाभधारी यादी आहे तुम्ही पाहू शकता। तर पीएम किसान शेतकरी योजनेच्या आठवडे पुढे चालू ठेवा। तुमचा बँक खाते भरणे आवश्यक आहे। तुमचे नाव यादीत आहे हे खाली पैकी पाहू शकता। पहा, तुम्ही अधिकृत वेबसाईट जी आहे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर मुख्य पृष्ठावर जा। मुख्य पृष्ठावर गेल्याच्या नंतर किसान कॉर्नर या वर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर लाभधारी यादीमध्ये प्रवेश करा। नवीन पृष्ठावर लाभधारी यादी लिंक शोधा आणि क्लिक करा। तुमचा जे गाव आहे, तुमचं जे काही गाव असेल, ब्लॉक असेल, तहसील असेल किंवा जिल्हा असेल, राज्य महाराष्ट्र असेल, तर सर्व काही निवडा। कसं निवडायचं तर एकंदरीत सर्वप्रथम आपलं गाव निवडा, ब्लॉक काय आहे, तहसील कार्यालय तहसील काय आहे, तसेच जिल्हा कोणता आहे, तसेच तुमचं राज्य जे आहे ते राज्य सुद्धा तुम्ही निवडू शकता। तर एकंदरीत हा अहवाल तयार होऊन येईल। अहवाल तयार करा बटनावर क्लिक केल्यानंतर आज तुम्ही गावानुसार आयोजित पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 18 हप्त्याची यादी तुमच्या पाहण्यास सक्षम असणार आहात। तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही गावानिहाय जी यादी आहे ते पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत जी वेबसाईट दिलेली आहे pmkisan.gv.in ही अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तरच तुम्हाला ही यादी पाहायला मिळेल। तर एकंदरीत ही केवायसी प्रक्रिया सुद्धा आता सोपी केली आहे। अनेक शेतकरी बांधवांना समस्या आहेत की केवायसी मध्ये काही शेतकरी बांधवांना समस्या आहेत, तर त्या कशा पद्धतीने समस्या दूर करायच्या तर एकंदरीत तुम्ही पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। भेट दिल्याच्या नंतर ई केवायसी पर्याय निवडा। आधार क्रमांक 12 अंकी आधार क्रमांक नोंदवा। तुम्हाला एका नवीन पृष्ठावर स्थित असेल तर तुम्हाला आधार क्रमांक जे आहे आधार क्रमांक टाका। ओटीपी कोणत्या नंबरवर येईल तर आधार लिंक जी बँक जे आधार लिंकला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यालाच येऊन जाईल आणि शोध वर क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर जे शोध बटन आहे त्याच्यावर क्लिक करा। ओटीपी येईल तुमच्या मोबाईल क्रमांकावर। ओटीपी टाका। ओटीपी सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईलवर फोनवर प्राप्त करा। ओटीपी नियुक्त केल्याच्या नंतर फील्डमध्ये प्रविष्ट करा, जेणेकरून तुमची ई केवायसी शेतकरी मित्रांनो घर बसल्या ओटीपीद्वारे म्हणजेच काय तर आधारला जे मोबाईल नंबर आहे ते लिंक असणं फार गरजेचं आहे, जेणेकरून तुमची ई केवायसी पूर्ण होऊन जाईल। तर एकंदरीत ही ई केवायसी आहे ती ई केवायसी सुद्धा तुम्ही करू शकता। ओटीपीद्वारे
द्वारे करू शकता. तर एकंदरीत KYC सुद्धा तुमचा प्रॉब्लेम दुरुस्त होईल. कशा पद्धतीने तुम्ही जे यादी आहे ती यादी कशी पाहू शकता हे सुद्धा सांगितलं. तर आता आपली स्थिती हे स्टेटस जर अनेक शेतकरी बांधवांची समस्या आहेत, त्रुटी आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहा शेतकरी मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेचं स्टेटस जे आहे, स्थिती म्हणजेच काय, स्टेटस कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. तर पहा, तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जी मी वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो, ती लिंकवर क्लिक करा. जेणेकरून आपण अधिकृत वेबसाईटवर जा. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमची स्थिती जाणून घ्या. त्यावर क्लिक करा. तुमची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जे नंबर आहे किंवा मोबाईल नंबर किंवा तुम्हाला जो आधार क्रमांक आहे ते टाकल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जे आहे PM किसान महासन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर यायला असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर घ्या. रजिस्ट्रेशन नंबर OTP सबमिट करा आणि तुमच्या जो हप्ता आहे PM किसान महासन्मान निधी योजनेचा कशा पद्धतीने तुम्ही स्थिती शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला जो 5 हप्ता येणार का नाही, आपण एकंदरीत शेतकरी मित्रांनो ही महत्त्वाची शेतकरी महासन्मान निधी योजनेचं तर तुम्ही तुमची स्थिती जाणून घेऊ शकता. KYC प्रक्रिया सुद्धा सोपी झालेली आहे. ती म्हणजे आता KYC सुद्धा जी आहे ती KYC तुम्ही आता OTP द्वारे करू शकता. एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी जर तुम्ही पाहू शकता आणि प्रॉब्लेम दुरुस्त असतात आणि शेतकरी बांधवांना हप्ते मिळत नाही, तर का मिळत नाही ते सुद्धा जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारतात की आम्हाला सगळं ओके आहे, रजिस्ट्रेशन हप्ता नंबर चालला नाही. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एकंदरीत तर दोन्ही योजना तुम्हाला जी एकत्र बँक आधारला बँक एकदा कोणती लिंक आहे ते चेक करत चला. तर कशी करायची, तर आधारची वेबसाईट दिलेली आहे किंवा जवळच्या CSC सेंटरशी आपण भेट देऊ शकता. जवळचं कोणतं CSC सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही आधारला कोणती DBT ला कोणती बँक लिंक आहे ते तपासू शकता. एकंदरीत घर बसल्या सुद्धा तुम्हाला तपासता येतं. पण अनेक शेतकरी बांधवांना ते प्रिंट सुद्धा काढू शकता. कोणत्या वेबसाईटवर जा काय करा ते समजत नाही. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो सोपं म्हणजे तुम्ही CSC सेंटर म्हणजे ऑनलाईन जे सेंटर असतं तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जे तुमची जे आधारला कोणती बँक लिंक आहे, DBT ला कोणती बँक लिंक आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर एकंदरीत DBT ला कोणती बँक लिंक आहे ते थोडक्यात मी सांगतो. तर आधारला आधारच्या वेबसाईटवर जा. अधिकृत वेबसाईटला गेल्याच्या नंतर ते आधार सेटिंग स्टेटस क्लिक करा. OTP टाका, आधार नंबर टाका, OTP टाका. नंतर तुम्ही लॉगिन झाल्याच्या नंतर तुम्हाला एक आधार सेटिंगचा स्टेटसचा एक पर्याय दिसेल. जिथे ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह सुद्धा दाखवलं जातं. जेणेकरून PM किसान महासन्मान निधी योजना असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी असो किंवा कापूस सोयाबीन अनुदान असो किंवा पीक विमा असो, काही पण असो ते त्याच बँकेमध्ये येणार. म्हणजे ते आधारला लिंक जी बँक आहे त्याच बँकामध्ये येणार. तसेच तुमची बँक कोणती लिंक असेल किंवा PDC असेल किंवा SBI असेल किंवा असे अनेक प्रकारचे जे बँक आहेत त्या बँक जर ऍक्टिव्ह असेल तिथं, समजा पोस्ट पेमेंट बँकची ऍक्टिव्ह आहे तर पोस्ट पेमेंट बँकची ऍक्टिव्ह असल्या कारणामुळे कोणतंही अनुदान असेल, समजा PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे तर ते हप्ता त्यामध्ये जाणार. कारण की त्या आधारला लिंक झालेली आहे. कोणती बँक झालेली आहे तर जी पोस्ट पेमेंट बँक आहे तीच लिंक झालेली आहे. त्याच्यामध्ये पैसे जे आहेत शेतकरी मित्रांनो ते जाणार आहेत. एकंदरीत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही होती. तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना जे प्रश्न होते ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तसेच कशा पद्धतीने तुमची स्थिती KYC या जे गोष्टी आहेत त्या सुद्धा कशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या करू शकता. OTP द्वारे KYC करू शकता. एकंदरीत ही महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी महासन्मान निधी योजने